तूर आणि कापसाचा एक नवीन प्रयोगाचा व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत. आणि विशेष हे आहे की तूर आणि कापूस दोन्हीही एस-आर-टी पद्धतीने लागवड केलेली आहे. हे जे शेतकरी आहेत गेल्या 3 वर्षापासून एस-आर-टीवर शेती करतात आणि यावर्षी त्यांनी तूर आणि कापसाचे एवढे भन्नाट प्रयोग घेतलेले आहेत की सगळेच प्रयोग चांगले वाटतात. त्यांनी वेगवेगळ्या अंतरावर तूर आणि कापूस लागवडीचे 4 प्रकारचे प्रयोग केलेले आहेत. या वेगवेगळ्या अंतरावर त्यांना तुरीचं उत्पादन किती येणार आहे आणि कापसाचं उत्पादन किती येणार आहे हे याची माहिती आपण घेणार आहोत. ही जी तूर आहे ती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीनं जी विकसित केलेली आहे तो बागायती वाण म्हणजे गोदावरी एवढा चांगला वाण आहे की यावर्षी प्रत्येक शेतकरी या वाणाच्या बाबतीत अत्यंत खुश आहे. त्यांची उत्पादकता म्हणजे उत्पादन जे आहे ते निश्चित चांगलं येणार आहे आणि काही शेतकऱ्याला आलं पण आहे. तुम्ही एस-आर-टीची शेती करताय, किती वर्ष ही? एस-आर-टीची शेती करताना हे तिसरं वर्ष आहे. आणि तुम्ही म्हणताय की तुरीचं जे उत्पादन आहे ते तुमचं एकरी 15 क्विंटलच्या वर जाणार आहे. हो. आणि याच्यामध्ये आणखी तुमचं कापसाचं पण उत्पादन आलं. आता ही आपण जी पाहतोय तर ही कसं लागवड केली ते सांगावं जरा आहे. कसं अंतर आहे ते? या प्लॉट मधील अंतर हे 2 तुरीच्या लाईन मधील अंतर हे 9 फूट आहे. नाही नाही, ही कापसाची वळ दिसायली ही. हो, ही कापूस पूर्ण अगोदर पूर्ण वावरामध्ये 4.5 फुटावरती बेड मारून घेतले. 2 ओळी तुरीच्या लावल्या, दाखवा कुठल्या 2 ओळी? एक ओळ कापूस लावला. म्हणजे 2 ओळी तुरीच्या ह्याच्यामध्ये 4.5 फुटाचं अंतर आहे. हो, पाहू शकता आपण हे जोडओळ पद्धतीने त्यांची तूर आहे. ही 4.5 फुटावर त्यांची आहे. अरे ही पाला किती पडला बघा ना. आणि शास्त्रज्ञ असे सांगतात की प्रति एकरी 1 टन तुरीचा पाला पडतो. आणि याचं खत बेवड एवढा चांगला होतो. आता तुम्ही पहा याच्या आधी खाली सगळी ओल आहे. पूर्ण जर तुम्ही केलं सर्व ओल आहे ह्या पहा. आणि त्याचा मी तुम्हाला खोड दाखवतो त्या तुरीचं. 2 तुरीच्या झाडामधलं अंतर यांनी 2 ते 2.5 फूट 2 ते 2.5 फूट ठेवलेले आहे आणि प्रॉपर ठेवलेले आहे. आणि काळी जमीन आहे यांची, भारीची जमीन आहे. तर ही जोडओळ पद्धत आहे ही तुरीची. जोडओळ पद्धतीनंतर म्हणजे तुरीच्या 2 ओळीनंतर तुमचा कापूस आहे. तर कापूस निघून गेलेला आहे. हो. हे किती एकरचा प्लॉट आहे? हा 1 एकरचा आहे. ते कापूस किती निघाला? कापूस इथे 4.5 क्विंटल पर्यंत कापूस निघाला. 4.5 क्विंटल. आणि तूर किती निघेल तुमच्या अपेक्षित? या प्लॉट मध्ये 16 क्विंटल व्हायलाच पाहिजे. आणि तुम्ही कापूस घेऊन जरा थोडी चूक केली असं वाटत नाही का? हो, नाही, यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्या जे दोड्या असतात तर त्या 50% जागेवर कोळसा होऊन गेला, खत होऊन गेलं, म्हणून कापूस कमी झाला. नाहीतर गेल्या वर्षी मला 6 क्विंटल एकरी कापूस झाला होता. तरी परंतु काय होतं, दोन्ही स्पर्धा करणारे पीक आहेत. तुम्ही ज्याऐवजी जर मूग, उडीद किंवा सोयाबीन घेतला असता ना तर आणखी तुरीचं उत्पादन वाढलं असतं आणि तुम्हाला सोयाबीनचं किंवा मूग उडीदाचं पण उत्पन्न चांगलं झालं असतं. बरोबर, लक्षात आलं. आता हा एक त्यांचा प्रयोग झाला. आता आपण दुसऱ्या प्रयोग म्हणजे त्यांचा आहे म्हणजे वेगळ्या अंतरावर तूर आणि कापूस घेतलेला आहे तो ते फील्ड भाऊ आपण. अंतराच्या बाबतीत त्यांचा हा दुसरा प्रयोग आहे. इथं पण त्यांनी गोदावरी तूर आणि कापूस घेतलेला आहे. काय अंतर ते सांगावं जरा. याच्यामध्ये दोन्ही तुरीमध्ये 7 फूट अंतर आले आहे. मी 3.5 फुटावरती पूर्ण प्लॉट मध्ये रेघा मारून घेतल्या. नाही, बेड नंतर मारली मी लावून केल्यानंतर. ते पाऊस आला आणि बेड मारता आली नाही मला. बरोबर 6 जूनलाच रात्री पाऊस आला. ते 2 दिवस आधी 3.5 फुटावर रेघा मारल्या, टोकन केली आणि त्यानंतर तुम्ही माती चढून घेतली, बेड केली. नंतर 1 महिन्याने बेड मारून. तुरीचं किती ओळ येतं इथं? इथे 1 ओळ तूर, 1 ओळ सरकी. सरकी कुठे दिसते तुमची? ते सरकीची 1 लाईन आहे. ही 1 लाईन सरकी 1 बाय 1 आहे. हो हो. आणि इथं पण तुमचं 2 झाडामधलं सरकीचं आणि तुरीचं अंतर किती? सरकीचं आणि तुरीचं 3.5 फूट. नाही, 3.5 फूट झालंय 2 झाडातलं. 2.5 फूट. 2.5. मग आता इथं मला इथं सांगा तुम्हाला तुरीचं अपेक्षित उत्पादन किती आहे आणि कापूस किती निघालाय? इथे कापूस थोडा कमी निघाला कारण की त्याला हवा खेळायला अंतर कमी राहिलं. म्हणून इथे 3-3.5 क्विंटल पर्यंत आवरेज आलं. तूर किती अपेक्षित आहे? आणि तूर इथं पण 14 क्विंटलच्या आसपास होईल एकरी. आता आपण तिसऱ्या अंतराचा प्रयोग पाहू आपण. आणि त्याच्यामध्ये तिथं पण त्यांनी कापूस आणि तूरच लावलेले आहे. अंतर फक्त वेगळं आहे. तर तिथं किती उत्पादन येईल ते पाहू आपण. आता हा तुमचा अंतराच्या बाबतीत तिसरा प्रयोग आहे. हो. तर ही किती फुटावर बेड पाडलेले आहेत? हे 4 फुटावरती बेड आहे. इथे 1 तूर 1 सरकी, 1 तूर 1 सरकी, 1 सरकीची लाईन, 1 तुरीची लाईन. सरकी मधलं अंतर किती आहे 2 झाडातलं? 2.5 फूट पावलावरती आपलं 2.5. आणि तूर पण 30. तर कापूस किती झालेला आहे? इथे कापूस इथे 1 एकर आहे. बरं. किती कापूस निघालाय? इथे कापूस थोडासा वाढला, इथं 5 क्विंटल झाला कारण की अंतर त्याला जास्त भेटले. म्हणजे हे कापूस यासाठी करत असल्यामुळे या शेतकऱ्यांना कापूस आता कापून घेतलेला जमीन लगत. हे तुम्हाला दिसते जमीन लगत कापून घेतलेलं आहे. आणि आता
तुम्हाला किती झाला म्हणजे कापूस याचा? तिथे 5 क्विंटल झालं. 5 क्विंटल झाला. आणि आता तुरीचं काय अपेक्षित आहे? तुरीचं इथं पण 16 क्विंटल व्हायला पाहिजे, कारण की अंतर 8 फूट झालं. हा. हवा खिळती राहिली, तिला शेंगा मजबूत आणि जास्त लागले. 8 फुटावर तुमची ही आली. हो. पण तुम्हाला माझं सांगणं तेच आहे की 8 फुटावर तुमच्या भारी जमीन असेल तर 8 फुटावर घ्यायलाच पाहिजे. आणि प्रॉपर डिस्टन्स आहे. इथं फक्त पीक तुमचं आंतरपीक बदल होणं गरजेचं आहे. हो हो कापसाच्या ऐवजी दुसरं तुमचं सोयाबीन नाही, बरोबर. किंवा मूग उडीद घेतलं तर तुम्हाला दोन्हीचा रिझल्ट चांगला मिळेल. कारण इथं वाढी सेम वाढ करणारी पिकं आहेत हे. भारी 8 फुटापेक्षा पण 9-10 फुटापर्यंत हे एक घुसले एकदम 8 फुटात असताना हा, सुद्धा. हे सगळं झाकून गेलेलं आहे. त्यात आपण 3 प्रयोग पाहिले. आता अंतराच्या बाबतीत चौथा प्रयोग जो आहे तो आपण पाहू. आता तुमचा तूर आणि कापसाचा हा अंतराच्या बाबतीत चौथा प्रयोग आहे. तर कसा प्रयोग आहे ते सांगा बरं जरा. हे पूर्ण 4 फुटावरती बेड पाडून घेतले आहेत. हा. दोन यासाठीच तूर- आहे पण. हो, यासाठीच. बरं. गेल्या वर्षी पण खोड आहे तुरीचे पण. बरं 2 तूर एकसारखी, 2 तूर एकसारखी, 2 तूर एकसारखी अशी लागवड आहे इथे. बरं, मला खाली बसून सांगा बरं. तुरीच्या या ओळी आहेत हा. हम्म. ही एक ओळ आहे, ही ओळ एक आहे. हो, नंतर आणि सरकी आहे. पलीकडे जे पाहत आहे तिथं सरकी त्यांनी कापून घेतलेली आहे. हो, या प्लॉट मध्ये अंतर 2 झाडामधलं ते 2-2.5 फूट आहे. 2-2.5 फूट बरोबर. बरोबर आहे. कापसाचा तहच आणि ह्याचं पण तहच आहे. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कापूस किती झाला आणि तूर किती अपेक्षित आहे? इथे थोडं कापसाला अंतर कमी मिळाल्यामुळं आणि यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळं इथे प्रमाण कमी मिळालं. हवा खिळती कमी राहिली म्हणून इथे मला 3.5 ते 4 क्विंटल पर्यंत आलं एकरी. कापसाचं. एकरी हो. आणि तुरीचं काय अपेक्षित आहे? तूर एक साईड हवा खेळती होती 8 फूट, त्याच्यामुळे इथे 14 क्विंटल किंवा 15 क्विंटल फिक्स व्हायलाच पाहिजे. 15 क्विंटल. आता या चारही अंतरामध्ये तुम्हाला कोणतं अंतर योग्य वाटलं? आता तुम्ही पण अनुभव घेतला तर ते जे काही 9 फूट जास्त हवा खेळती राहील आणि मधलं 4.5 फूट हा. तिथे वादी गळायचं प्रमाण कमी झालेलं आहे, फुल गळायचं प्रमाण कमी झालेलं आहे. शेंगा पक्व आणि मजबूत मोठ्या पण शेंगा दिसत आहेत. त्याच्यामुळं 9, 4.5, 9, 4.5 हे अंतर मला योग्य वाटत आहे. म्हणजे 9 म्हणजे किती? 4.5 फुटावर बेड पाडल्यामुळं मध्ये एकसारखी असल्यामुळे ते 9 फुटावरती तूर गेली. जोड ओळ आहे ती. हा. 2 तुरी अगोदर मधलं अंतर 4.5 फूट, हा. नंतर परत 4.5 वर कापूस, नंतर तूर. ते दोन- 4.5 मधलं 9 झालं ते. म्हणजे थोडक्यात तुमचं 2 ओळी तुरीच्या घेतल्यानंतर 1 ओळ तुमची कापसाची येईल. हो. आणि कापूस नंतर परत तुमच्या 2 ओळी येतील. हो अशी तुमची पद्धत आहे, ती तुम्हाला योग्य वाटली? हो, पण मी हा. अजून दुसऱ्या एक मी पण दुसरीकडे तूर बघायला गेलो होतो, हा. जी की 5 फुटावर आहे. हा. 5 फूट 10 फूट, 5 फूट 10 फूट. तो नवीन पुढल्या वर्षी मी 50% भागावर तो पण मला जास्त. तुमचं एकूण किती क्षेत्र आहे? तूर आणि कापूसचं 6 एकर क्षेत्र आहे. तुमचा कापूस तर निघून गेला. किती कापूस झाला तुमचा? कापूस मला 32 क्विंटल कापूस झालेला आहे. आणि पैसे किती झाले? मला कापसाचे 2,27,000 रुपये झाले. 6 एकर मध्ये ॲव्हरेज तूर 15 येईल का? हो, एकरी? 100% average 15 सरासरी. 15 गुणिले 6 किती झाले? 15 90 90 क्विंटल तुमची तूर होईल. 100%. तूर जरी आता पाठीमागे 10,000 रुपयांनी जर विकली तर आता 8,000 आली. 7,000 7.5 पण येऊ शकते. तर समजा 7.5 कमीत कमी आपण भाव पकडला तर किती पैसे होतील त्याचे? सूर्या पिकाचे 6,25,000 हे उत्पन्न 100%. म्हणजे 6,25,000 तुमचे तुरीचे अधिक कापसाचे 2,27,000 किती झाले टोटल? 8,52,000 रुपये. 8,52 8.5 लाख रुपये उत्पन्न निश्चितपणे 100% फिक्स आहे. बरं, त्याचं उत्पादन काढलं किती निघतं एकरी साधारणतः? मी पीक पेऱ्यामध्ये तुरीचा पीक पेरा केलेला आहे आणि तुरीचा पीक पेरा केला असल्यामुळे मला शासकीय गोडाऊनला नाममात्र दरामध्ये तूर ही ठेवता येते. आणि मी गेल्या वर्षी 6,000 ते 6,500 तुरीचा भाव असताना मी गोडाऊनमध्ये तूर ठेवली आणि मला 11,200 रुपये भाव मिळाला आहे. म्हणून याही वर्षी मी तुरीचा पीक पेरा केलेला आहे आणि याही वर्षी मी तो प्रयोग केलेला आहे. याचा मला अनुभव आहे आणि नक्कीच 10,000 प्लस कमीत कमी मला भाव मिळेल. 90 क्विंटलचे 9 लाख रुपये होणार याची मला 100% गॅरंटी आहे. कापसाच्या दुसरं पीक जर घेतलं तर तुमची तुरीची उत्पादकता आणखी वाढेल. कारण इथं दाटलंय जरा थोडं कापसामुळे. तिथं जर सोयाबीन घेतलं तुम्ही, सोयाबीनचं सुद्धा तुम्हाला 5 ते 6 क्विंटल तुमचं सोयाबीन होऊ शकतं किंवा मूग उडीद होऊ शकतो. यासाठीचे जे प्रयोग आहेत एकदम उत्तम आहेत.